नमस्कार फ्रेंड्स, आपण सर्वांना वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. विज्ञान युगात वावरत असणाऱ्या माझ्यासारख्या आपण सर्वांनाच नेहमीच हा प्रश्न पडतो की आज वटपौर्णिमेला वडाची पूजा का करतात आणि वडाचीच का करतात. आंबा, फणस, जांभूळ अशी कितीतरी मोठमोठी झाडे आपल्या आसपास आहेत, मग आपण वडाचीच पूजा का करतो. त्याच्यानंतर आम्ही बायका सातो जन्मी हाच नवरा मिळो अशी प्रार्थना करतो. तर काय आहे या सर्वामागचं कारण? माझा असा नेहमीच विश्वास आहे की ज्या आपल्या रूढी परंपरा आहेत त्यामागे काहीतरी शास्त्रीय कारण आहे आणि ते शोधण्याचा मी नेहमीच प्रयत्न करते. तर असंच एक याचं कारण माझ्या वाचण्यात आलं आणि मला असं वाटलं की ते आपणा सर्वांसमोर शेअर करावं, म्हणून हा एक छोटासा प्रयत्न. तर फ्रेंड्स, जगात सर्वात दाट सावली असते वडाची. वडाच्या पारंब्यामधून अखंड पाणी टपकत असते, त्यामुळे वडाखालील जमीन सदैव ओलसर असते. याचसाठी वडाची सावली अद्भुत गुणकारी आहे. हे सांगताना सुभाषितकार म्हणतात, कृपा देकम वटछाया तथा मृद निर्मितं गृहम शीतकाले भवदुष्णम उष्णकाले तू शीतलम. अर्थात विहिरीचं पाणी, वडाची सावली आणि मातीचं घर उन्हाळ्यात थंड तर हिवाळ्यात गरम असतं. या तिन्ही गोष्टींनी युक्त जोपर्यंत आपली घरं होती तोपर्यंत कूलर, एसी लागत नव्हता. वडाचे वैज्ञानिक वैशिष्ट्य जगात सर्वाधिक ऑक्सिजनचे उत्सर्जन करणारा वृक्ष असा आहे. ज्येष्ठाच्या जीवघेण्या घुसमटी उन्हात लाकडे तोडण्यास गेलेला सत्यवान ऊन लागून पडला, गर्मीने त्रासला, प्राणवायूच्या अभावाने कासावीस झाला. त्याला सत्यवतीने वडाच्या झाडाखाली आणले. त्या सावलीत, त्या पारंब्यांच्या तुषारात, त्या थंडाव्यात आणि उपलब्ध सर्वाधिक ऑक्सिजन युक्त स्थानी आल्यावर त्याचे प्राण वाचले. तर हे आहे पतीचे प्राण वाचवणे. बाकी पुराण कथा रोचनार्थ फलश्रुती प्रकारातील समजायची. ज्या वडाच्या या गुणधर्मामुळे पती वाचला त्या वडाच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करणे, निसर्गाला धन्यवाद देणे ही आहे वटपौर्णिमा. मग याचा 7 जन्मांशी काय संबंध? तर ही देखील अशीच न समजता पसरलेली गोष्ट. 7 जन्माच्या पुढच्या जन्माशी काहीही संबंध नाही. हा जीवशास्त्रीय विश्लेषणाचा भाग आहे. जीवशास्त्र सांगते, आपल्या शरीरात पेशी सतत परिवर्तित होत राहतात. जुन्या मरतात, नव्या जन्मतात, सतत बदल घडत राहतो. संपूर्ण शरीरातील सगळ्या पेशींचे परिवर्तन व्हायला काळ लागतो 12 वर्षांचा. म्हणून तर तप 12 वर्षे आहे. नवीन तयार होणारी प्रत्येक पेशी तपस्पूत असावी, म्हणून 12 वर्षे तपश्चर्या. 12 वर्षात सगळ्या पेशी बदलतात, जणू पुनर्जन्मच. सगळ्या नव्या पेशी, नवा देह. अशा 7 वेळी जन्म, अर्थात 12 × 7 = 84 वर्षे. पूर्वी विवाह व्हायचे 16व्या वर्षी. त्यावेळी नववधू प्रार्थना करायची, 7 जन्माची सोबत असू दे, अर्थात पती 16 + 84 म्हणजेच 100 वर्ष जगू दे. शतायुषाच्या प्रार्थनेसह निसर्गाच्या कृतज्ञतेचा हा आजचा सोहळा आहे. वटपौर्णिमेला सावित्रीला हे वटमहात्म्य माहिती होते, म्हणून तिचा सत्यवान वाचला. आपण वड तोडले तर आपल्या सत्यवानांचे काय, याचा विचार करण्याचा दिवस आहे वटपौर्णिमा. तर कशी वाटली वटपौर्णिमेची माहिती? जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा, लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.